पीएम आवास योजना लोकांसाठी सुरू केली आहे जे लोक स्वतःच्या घराची स्वप्ने पाहतात, परंतु आर्थिक तंगीच्या कारणामुळे त्यांची स्वप्न साकार होताना दिसत नाहीयेत. आणि त्यामुळेच मोदी सरकारची ही योजना संपूर्ण देशामध्ये लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे. पण अनेक लोकांना अजूनपर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही. याच धर्तीवर आता त्यांच्या घराचे स्वप्न अपूर्ण राहील असे दिसून येत आहे. नमस्कार, मी अजित पालव. या संदर्भातील संपूर्ण माहिती काय आहे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन असल्यास अशा लेटेस्ट अपडेट करता चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर पहा, जिओ टॅगच्या नंतर आत्तापर्यंत वाटप न झाल्यामुळे त्यांचे घर बनविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी 2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2915 कुटुंबांचे जिओ टॅग केले गेले. तपास टीम गठीत करूनही चौकशी केली, पण आत्तापर्यंत पैशाचे वाटप मात्र झालं नाही. प्रखंड कार्यालय आकड्यांच्यानुसार विकसित विकास प्रखंडच्या सर्व 14 पंचायतींमध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत वित्त वर्ष 2024-25 आणि 2025-26 मध्ये 2373 लाभार्थ्यांना पीएम आवास योजनेअंतर्गत पहिला हप्ता वितरित करण्यात आला. 398 पीएम आवास लाभार्थ्यांनी घरे बनवली. उर्वरित राहिलेल्या लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मात्र मिळालेच नाहीत. मागील 4 महिन्यांपासून त्यांना लाभाचे पैसेच मिळाले नाहीत. या योजनेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती असे दर्शवते की कागदोपत्री प्रगतीचे दावे केले जात असले तरीही अंतिम टप्पे पूर्ण न झाल्यामुळे गरीब कुटुंबांची घरे अपूर्णच राहिली आहेत. प्रशासकीय स्तरावर देखरेख आणि क्षेत्रीय भेटी घेतल्या जात आहेत. तथापि आर्थिक प्रवाहातील व्यत्ययांमुळे संपूर्ण यंत्रणेची गती मंदावली आहे. यामुळे लाभार्थ्यांचा विश्वासही डगमगत आहे. आता सरकार लाभार्थ्यांचे हप्ते नेमके कधी वितरित करेल हे पाहणे बाकी आहे.